नमस्कार आणि योगकार आजच्या प्रेस कॉन्फरन्सान तुम्ही आसात गोंय राज्यातले जे मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनातले सगळे रिटायर्ड लोक त्यांनी टीचिंग आणि नॉन टीचिंग अशा दोन्ही भागांनी त्यांनी काम केलं. फ्रांसिस रापोझो त्यांनी टीचर म्हणून काम केलं. त्याचबरोबर आमच्यामध्ये असा विवेक कोस्ता परेरा ज्यांनी टीचर म्हणून काम केलं सालिगांव क्षेत्रात. मागीर आमच्यामध्ये असा विद्याधर अर्जुन भगत ज्यांनी टीचर म्हणून काम केलं बिजोलेच्या वाठारात. आमच्यामध्ये असा संजय नाईक त्यांनी नॉन टीचिंग स्टाफ म्हणून कुरचड्या रामांनी काम केलेले आहे. आम्ही पळयतात की भारतीय जनता पार्टीचे सरकार सदांच सांगता की हिंदू खतरेले आहे. हे केन्नाच्यान सांगपा लागले 2014तल्यान ते सगळ्या देशाच्या जनतेक सांगपा लागले. आज गोंय राज्यात गोंयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कशा पद्धतीन गोंय राज्यातले मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन काबार करपाक उठला हे तुमच्या मुखार हांव उघड करपाक आज आमी प्रेस कॉन्फरन्स आपयले. एका सायडीन आमी पळयतात की दोतोर प्रमोद सावंताक टॅग मेळटा. गोंय हे नंबर 1 इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आणि दुसऱ्या सायडीन डॉक्टर प्रमोद सावंत गोंयचे जे युवा पिढी आसा हांकां शिक्षण मेळपाक जायना किंवा तांचे शिक्षणाचे घट्टण करपाक हे बीजेपीचे सरकार पावयता. आता जे 40 आमदार आसात आणि भारतीय जनता पार्टीचे जे 33 आमदार आसात या 33 आमदारांपैकी म्हाका दिसता मॅक्झिमम आमदार हे मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनात आणि आपले स्कुलिंग किंवा हायर सेकंडरी किंवा कॉलेजीस शिकले आसतले किंवा तुमच्या एज्युकेशन घेतला आसतलें. गोंयांत डायसेन सोसायटी हाच्या अंडर 138 प्रायमरी स्कूल्स, हायस्कूल्स, हायर सेकंडरी स्कूल्स आणि कॉलेजीस आसात. आणि ह्यो पुराय गोंयभर हांची इन्स्टिट्यूशनां शेकड्यांनी वर्सां गोंयची युवा पिढी गोंयचो जो युवा वर्ग जो आसा ते शिकून आज कोण डॉक्टर जाले, इंजिनियर जाले, पॉलिटिशियन जाले, मंत्री जाले, मुख्यमंत्री जाले, खासदार जाले, युनियन मिनिस्टर जाले असे प्रोडक्ट्स ह्या इन्स्टिट्यूशनात गोंय राज्यात गेले. त्याचबरोबर खूपशे गोंयकारांक टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या क्षेत्रात एम्प्लॉयमेंट मेळ्ळी. जेन्ना ही केस हांवें वाचली तेन्ना म्हाका खूब दुख्ख जालें कित्याक हांवें म्हजें हायर सेकंडरी स्कूल हे गाडे नेचरांतल्यान केलें जे एक मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट. म्हाका दिसता अशे म्हजे भशेन खुबशे गोंयकार आसतले, खुबशे युवा पिढी आसतले, खुबशे एज्युकेटेड लोक आसतले जाका लागून ते आज त्या पद्धतीचेर पावले. आता 2024 डॉक्टर प्रमोद सावंतान एक एज्युकेशन डिपार्टमेंटान एक भरती हाडली आणि त्या भरतीक 2024तल्यान हे 138 जी स्कुलां, हायस्कुलां, हायर सेकंडरी स्कूल आणि कॉलेजी ज्यो आसा तांकां सांगलें की तुमी जर भटपण केलें जाल्यारूच तुमकां गोंय सरकार तुमकां आधार दितलें. आता एज पर कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 31
आर्टिकल 31 कितें म्हणटा मातशें वाचता. आर्टिकल 31 म्हणटा ऑल मायनॉरिटीज whether based on religion or language shall have the right to establish and administer educational institutions of their choice. आता डायसियन सोसायटी जी आसा तांचे गोंयान 138 वेगळ्या वेगळ्या भागांनी रायट फ्रॉम पेडणे टू काणकोण तांची इन्स्टिट्यूशन आसा. 2024 जो एज्युकेशन डायरेक्टर आयलो ताणें तांचे ग्रांट्स म्हणजे एड्स पळय मेळटा पळय ते सगळें बंद केले आनी ताणें सांगलें की मॅनेजिंग कमिटी ऑफ द स्कूल जी आसा ताचे तुमी प्रपोजल हाडात, ताचे तुमी सिग्नेचर हाडात. आफ्टर दॅट वी वील अप्रूव ऑल युअर ग्रांट्स. सो जेन्ना हे कंडिशन हाडले त्या कंडिशन येतकीच जे जे लोक रिटायर झाले, ऑफकोर्स तुमचे लोक त्या पिरियडान रिटायर झाले, रिटायर जालो म्हणटकीर तुका नवो स्टाफ रिक्रूट करचो पडलो, ते सगळे पेंडिंगाचेर उरले. जे लोक प्रमोशन जांची आशिल्ली ती प्रमोशन सगळी स्थगीत उरली. कित्याक जेन्ना नवीन एज्युकेशन डायरेक्टरान पळय जें कंडिशन घातलें त्या बेसिसाचेर सगळे स्थगीत जाले. ताच्या उपरांत हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हायकोर्टान गेले. ऑलमोस्ट 1.5 वर्स ते मॅटर चल्ले आनी 3 ऑक्टोबर 2025 एक जजमेंट आयलो आनी त्या जजमेंटाचें रिट पिटिशन नंबर 826 ऑफ 2025 ब्रॅकेट F हाजे स्पेसिफिक लास्ट पॅरेग्राफ हो आसता. We caused and set aside the letters of annexure MNO and P issued by the Deputy Director of Education seeking an appointment under signature of the Chairman of School Managing Committee in respect of individual employee before the approval could be granted on regular basis. By setting and quashing aside the said communication, we direct the cases of individual employee to be taken up for appointment on a regular basis. Clear cut direction of High Court. ताच्या उपरांत तांणी सांगलें we also direct the respondent number 2. Respondent number 2 ह्या पिटिशनान आशिल्लो the state of Goa through Secretary Education and Director of Education, Directorate of Education. ताका हायकोर्टान डायरेक्ट केलें to grant approval to appointments which are yet pending on that count as set in annexure Q. This judgment came on 3rd October 2025. जेन्ना पिटिशन फाईल जालें तेन्ना 107 टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ were hampered because of this decision of Dr. Pramod Sawant. कशा पद्धतीन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स गोंयांत जे आसात तांकां हॅरेस करप. ताच्या उपरांत इन्स्टिट्यूशन हायकोर्टाचो जजमेंट येतकीर सरकारा कडेन परत परत फावटी मारल्यो, मुख्यमंत्र्या कडेन परत परत फावटी मारल्यो, पूण सरकार हायकोर्टाची ऑर्डर पालन करना. दुसरें स्टेट गव्हर्नमेंट ही हायकोर्टाची ऑर्डर सुप्रीम कोर्टान चॅलेंज करता. अजून मेरेन सुप्रीम कोर्टान स्टे दिल्ली ना. द मॅटर आय थिंक इज लिस्टेड ऑन 25th ऑफ दिस मंथ. आता एक इन्स्टिट्यूशन जाच्यो 138 स्कुलां, हायस्कुलां, हाय सेकंडरी स्कुलां आणि कॉलेजी जेन्ना आसा, जेन्ना हजारांनी गोंयकारांची भुरगीं जेन्ना हातूंत शिकतात आनी जेन्ना सरकार तांकां ग्रांट दिना, सरकार तांकां एड दिना, तेन्ना ही स्कुलां कशी चलतली म्हाका सांग. नाइलाजान ह्या इन्स्टिट्यूशनाक परत हायकोर्टान वचचें पडलें आनी कंटेम्प्ट पिटिशन फायल करचें पडलें. बिकॉज देर वॉज डायरेक्शन फ्रॉम द ऑनरेबल हायकोर्ट ऑफ गोवा गोंय सरकाराक की ते जे फूड पेंडिंग आसा तांकां
इमिजिएटली तांकां अपॉइंट कर आनी तांची ग्रांट रिलीज कर. काल ताजे हायकोर्टान हियरिंग जालें. ऑनरेबल अटॉर्नी जनरल ऑफ गोवा थंय आर्ग्युमेंट करता, आपली बाजू मांडटा आनी सांगता की आमी सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला म्हणून हाचें डिसिजन दिवचें न्ही. सो हायकोर्टान बरीच त्या सरकाराचेर बडी मारली आनी सांगलें की सुप्रीम कोर्टान त्या आपूण स्टे दिवं ना, जे आपूण डायरेक्शन दिला ते इम्प्लिमेंट कर. आनी काल जे कंटेम्प्ट पिटिशन जे फायल केलें ताचेर हायकोर्टान परत गोंय सरकाराक 5 ऑक्टोबर 2026 ते आय थिंक दॅट मॅटर हॅज बीन लिस्टेड ऑन 5 ऑक्टोबर आनी सगळ्यो सबमिशन पळोवन तांकां सांगलां की 5 ऑक्टोबराच्या पयलीं आपूण जी डायरेक्शन दिल्ली ती पालन करात आनी तुजेर कंटेम्प्ट कित्याक फायल करचें न्ही हाची जाप मागल्या. आतां ही प्रेस कॉन्फरन्स जातकीच तो प्रमोद सावंताचो भुरजी जो हाडून बसयला तो कदाचित ताजेर कावंटर दितलो. भारतीय जनता पार्टीचे स्पोक्स पर्सन हाचेर कावंटर दितले आनी सांगतले की हांव खोटी उलयता. आतां आयरनी अशी की गोंय सरकार कितें सांगता त्या पिटिशनात की अंडर रूल 46 of the Goa School Education Rules 1986 तुका स्कूल मॅनेजिंग कमिटी करची पडटा. तातूंत certain members have to be the part of that committee and the chairman of that particular school will appoint and will ask for the aids. आता डायसियन सोसायटी जी आसा that is a society registered under Societies Registration Act 1860 ज्याच्या अंडर 138 स्कूल आसा आणि these have been granted status of minority school under Article 31 of the Constitution of India by the National Commission for Minority Education Institute, New Delhi. So when this institution comes under Article 31, Taka Rule 46 actually लागना, because they come under the Article 31 of the Constitution of India, which is the Minority Education Institution. पण प्रमोद सावंत मुद्दम या मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनाक त्रास करपाक लागून हे सगळे प्रयत्न चल्ला. आज सकाळी जेन्ना हांवें इनपूट घेतलो तेन्ना जे कंटेम्प्ट पिटिशन फायल केला ताचे वयल्यान आमकां आंकडे मेळ्ळे की 400 टिचींग आनी नॉन टिचींग स्टाफाक 2024 सॅलरी मेळोवना आज मेरेन. तांकां अजुनूय रिक्रुटमेंटाची ऑर्डर मेळना. पूण गोंयचे भुरगे, गोंयचे युवक, गोंयचे स्टुडंट्स हांकां शिक्षण मेळचें आनी तांची आपल्या फिल्डांत क्षेत्रांत तांणी मुखार वचचें म्हणून हे लोक बाबडे सॅलरी घेनासतना सुद्दां आज मेरेन काम करतात. म्हजो ह्या सरकाराक प्रश्न आसा की ज्या इन्स्टिट्यूशनांनी रायट फ्रॉम गोवा जेन्ना लिबरेट सुद्दां जावना तेन्नाच्यान ही इन्स्टिट्यूशनां गोंयांत कितलेशे युवकांक तांणी आज शिकोवन आज व्हडल्या पातळीचेर गेले. जाल्यार 2024 जेन्ना तुवें हो भटजी हाडलो 2024 कित्याक चालू जालें? ताच्या पयलीं तुमी कित्याक ग्रांट दिले? ताच्या पयलीं जेन्ना आतां ही डायसेंट सोसायटी जी आसा, नाव बीइंग अ रजिस्टर्ड सोसायटी, ताचे गव्हर्निंग काउन्सिल आसता आनी दॅट गव्हर्निंग काउन्सिल कंसिस्ट ऑफ 13 मेंबर्स. Ex officio chairman of the society is basically the head of that governing council, and secretary of this governing council gives the application to the education director and the process follows. 2024 अशे प्रमोद सावंताक कशें स्वप्न पडलें तें म्हाका कळ्ळें. पूण हाचे वयल्यान हो एक व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू बिकॉज इट इज रिलेटेड टू एज्युकेशन. एका सायडीन अनएम्प्लॉयमेंट रेट आमची वाडटा, भुरगीं जी शिकतात तांकां आज नोकऱ्यो ना,
सो ते काउंटर करपाक आज प्रमोद सावंत जे 138 इन्स्टिट्यूशनां गोंयांत जी आसात एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ती काबार जावची, थंय टीचर मेळचे न्ही, थंय नॉन टीचिंग स्टाफाक वचचे न्ही आनी ते इन्स्टिट्यूशन बंद पडचे, हो ह्या भारतीय जनता पार्टी सरकाराचो प्रयत्न आसा. हांव ह्या सरकाराक चेतावणी दिता. आफ्टर ऑल दे आर इन्स्टिट्यूशन, आफ्टर ऑल दे आर रिलिजियस इन्स्टिट्यूशन, जांचे कडेन ताकद ना आपलो आवाज व्यक्त करपाक, ताकद ना रस्त्यार येवपाक. पूण ह्या 138 सगळ्या स्कुलांच्या तर्फे ह्या सरकाराक डॉक्टर प्रमोद सावंताक आमी चेतावणी दिता आनी एक डेडलायन दिता की फुडल्या 10 दिसां भितर जर तर गोंय सरकार ह्या हायकोर्ट ऑर्डरीचे जर तर इम्प्लिमेंटेशन जर करना जाल्यार आमकां रस्त्यार देंवचें पडटलें. आमकां रस्त्यार देऊन तुमचे कडेन हे इम्प्लिमेंट करून घेवचे पडटले, कित्याक आज 138 स्कुलांनी जी भुरगीं शिकतात तांच्या भविष्याचो आज प्रश्न आसा. तुम्ही एका सायडीन जागे जमनी विकून तुम्ही गांवांत गेले, दुसऱ्या सायडीन जो गोंयकार भुरगो जो शिकपाक सोदता, जाका हे इन्स्टिट्यूशन इतली वर्सां शिक्षण दिता आनी व्हडलो करता, ते सुद्धा तुम्ही आज काबार करपाचो प्रयत्न चल्ला. दुसऱ्या सायडीन आमी पळयतात की ह्या सरकारान, ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान एनईपी जबरदस्ती इम्प्लिमेंट केलो. आता एनईपीच्या भितर फक्त एकूच हांव टॉपिक घेता, बिकॉज आय वॉन्ट टू एक्सपोज हाव दिस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड. आता 5वी ते 8वी जर आमी पळयत जाल्यार थिएटर आर्ट, फायन आर्ट, डान्स आणि म्युझिक हे आर्टाच्या अंतर्गत ते 5th to 8th स्टँडर्ड ते शिकयतात. आणि जेन्ना भुरगो पण 9वेक वता तेन्ना फॉर स्पेशलायझेशन बिटवीन थिएटर आर्ट, फायन आर्ट, म्युझिक आणि डान्स हातूंतलो ताका एक स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेवचो पडटा. आता ते स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेवपाक आज गोंयांत टिचरीच ना, आज स्टाफच ना, थंय इन्फ्रास्ट्रक्चरूच ना. फाल्यां समज जर कोणी डान्साक जर वतलो जाल्यार त्या स्कुलान डान्स शिकोवपाक इन्फ्रास्ट्रक्चरूच ना. सो जाल्यार तुमी हे जबरदस्ती हे तुमी कित्याक घालतात, कित्याक भुरग्यांचेर लागतात? पयलीं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा आनी मागीर तुमी हे नीती इम्प्लिमेंट करपाचो प्रयत्न करा. आज जो विषय आमी एक्सपोज केला तातूंतल्यान एक गोष्ट सिद्ध जाता की आमचे लिडर श्री राहुल गांधी जेन्ना सांगता की आज संविधान धोके में है, कॉन्स्टिट्यूशन इज अंडर थ्रेट, दिस इज डायरेक्टली रिलेटेड. आणि आम्ही आज एक्सपोज केला की या प्रमोद सावंताचे सरकार, या भारतीय जनता पार्टीचे सरकार, आर्टिकल 30 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया gives the right to this minority education institution for their aids आणि गव्हर्नमेंट ग्रांट्स. पूण आज हे सरकार कॉन्स्टिट्यूशनाकूय वालोर दिना, हायकोर्टाच्या जजमेंटाकूय वालोर दिना आणि ते कोणाकूच केअर करना. ह्या गोंयच्या युवकाच्या भुरग्यांच्या भविष्याचे सुद्धा तांकां पडलेले ना. आज आमी सगळे जाणी इतली वर्सां ह्या मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनाक टिचिंग आणि नॉन टिचिंगाक सगळे रिटायर आज तांकां सुद्धा खूप वायट दिसता की कशा पद्धतीन हे सरकार आज टार्गेट करपाक लागला. परत एकदा आमी तुमच्या मार्फतांतल्यान ह्या सरकाराक आनी चीफ मिनिस्टराक आमी डेडलायन दिता. आज 21 तारीख जर तर ह्या मंथ एंड पयलीं जर तर हे इम्प्लिमेंट जायना, आमी हायकोर्टान दिल्ली डायरेक्शनां तुका इम्प्लिमेंट करपाक सांगता. 2024तल्यान 400 टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफाक आज पगार ना, तांकां आज परमनंट एम्प्लॉयमेंट जाले, तांचे कडेन कसलेच आज कन्फर्मेशन ना. सो हे आमी मागतात की तुवें हे करचें ना जाल्यार आमकां रस्त्यार देंवचें पडटलें आनी आमचो हक्क जो आसा ते आज सगळ्या ह्या 138 स्कुलांनी जी भुरगीं शिकतात, जी फॅमिली आसा, आज तांचो सुद्धा प्रश्न आहा. तुम्ही जे हांगा बसल्यार तुमची कदाचित भुरगीं थंय शिकता आसतलीं. सो आय थिंक इट इज अ व्हेरी सिरियस इश्यू विच हॅज टू बी ब्रॉट आउट इन पब्लीक. आज हे इन्स्टिट्यूशन
बाबडे तांच्याकडे तितली ताकद ना आज मुखार येऊन सांगपाक बट हो आमी विषय जो पर्यंत निर्णयाक लागना आमी हाचे वी विल टेक इट टू द लॉजिकल एंड. अमित बाबू हायकोर्टान कितें म्हणलं खंयच्यो कितें इम्प्लिमेंट कर म्हणलं एज पर आर्टिकल 31 हय किती सांगता आर्टिकल 31 सांगता की this includes the right to determine the type of institution, its affiliation and the right to appoint staff. The state cannot discriminate against any educational institution on the grounds of its minority status by granting aid. This is very clear cut under Article 31. आता जेन्ना ही institution have been granted a status by National Commission for Minority Education Institute, New Delhi, directly they come under Article 31. आता कितली वर्षां गोय सरकार तांकां ग्रांट्स दिताले तांकां एड दिताले कित्याक these are government aided schools, so जो टीचिंग आणि नॉन टीचिंग जो स्टाफ आसा पळय ताची सॅलरी सरकारा कडल्यान वता. 2024 तांणी तांची सॅलरी बंद केली. कितें कारण दिलें तांणी सांगलें की जी स्कूल मॅनेजिंग कमिटी जी आसा ताच्या चेअरमॅना कडल्यान ते एप्लिकेशन येवपाक जाय अंडर द रूल 46 ऑफ गोवा स्कूल एज्युकेशन रूल्स 1986. नाव रूल 46 हांकां अप्लाय जायना बिकॉज दे आर रजिस्टर्ड अंडर रजिस्टर ऑफ सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1980. सो जेन्ना तुजे कडेन 138 स्कुलां जेन्ना आसा तेन्ना एका स्कुलाचो हेडमास्टर इज नॉट द ओनर ऑफ दॅट स्कूल, इट इज अ सोसायटी. आणि एका स्कुलातलो स्टाफ ते फाल्यां ट्रान्सफर करून मडगांवच्या स्कुलातलो काडून म्हापश्या धाडपाक शकता, म्हापशेचो जो आसा तो पणजे वचपाक शकता. सो गव्हर्नमेंट कॅनॉट डिक्टेट टर्म्स. देर इज रिटन rules under article, there are rules which have been framed by the education policy, I mean the Goa school education rules, and High Court had direct clear cut instruction दिला की तांकां जी पेंडिंग एप्लिकेशन आशिल्ली by setting and quashing aside the said communication, we direct the cases of individual employees to be taken up for appointment on regular basis. हे ऑक्टोबर 2025 सांगितले. तेन्ना 107 एप्लिकेशन आशिल्ली along with this petition, when the petition was filed in 2024. आता जे तांणी कंटेम्प्ट पिटिशन जे फाईल केले in this week, ती 107 ची 400 जाली because government is not approving only that. आता फॉर एक्झाम्पल हे आता रिटायर जावन गेले, आता रिप्लेसमेंट नाका. भुरग्यांक मारा बरोबर क्लासीक टीचरच आसतो ना. सो ते करता 107 वयल्यान तेका पिटिशन फायल केल्ले पळय ते 400 पावले. सो आज 400 गोंयकारांचे भवितव्य धोक्यार आसा. कितलो ते पळोवन फाल्यां पगार मेळटा आसतले ते टिचींग आनी नॉन टिचींग स्टाफांनी काम करपाचें. फाल्यां समज जर पगार मेळना आनी ताणें काम जर सोडलें ते भुरग्याचें आयुश्य घडटलें मरे. तर सरकार एक कित्याक करता बिकॉज दे डोंट वॉन्ट की गोंयचो भुरगो शिकचो आनी मुखार वचचो. कित्याक तांचे कडेन नोकरी दिवपाक ऑपॉर्च्युनिटी ना. सरकार आज नोकरी दिवपाक शकना. सो दीस इज डायरेक्टली लिंक्ड टू एम्प्लॉयमेंट. एका सायडीन भुरग्यांक शिकपाक दिवप ना कित्याक तो मागीर फाल्यां नोकरी मागचो ना. नोकरी केल्यार तुमी म्हणटा तूं शिकूना मरे. सो हे सरकार मुद्दम करता बिकॉज 138 स्कूल स्प्रेड ऑल अक्रॉस गोवा. तू इमॅजिन कर हजारांनी भुरगीं शिकता मरे ह्या स्कुलांनी, हायर स्कुलांनी, हायर सेकंडरी, ताचे दोन कॉलेजी आसा. So this is an attempt by the BJP government to finish this. Now just तुला माहिती लागून पेडण्या 4 स्कुलां आसा, बिचोले 2 स्कुलां आसा, सत्तरीन 1 स्कूल आहा, बार्देजान 7 स्कुलां आसा, तिसवाडीन 7, फोंडान 4, मुरमुगांव 5, सांसेतीन 25, केप्यां 2, काणकोण 4. अश्यो वेगवेगळ्या गोंयच्या भागांनी स्कुलां आसात. सो इमॅजिन कर फाल्यां जर हे स्टाफ समज जर पगार मेळना म्हणून जर गेले ना जाल्यार त्या भुरग्यांचें भविश्य कितें? डायजेशन सोसायटी कोर्टात गेल्याच्या नंतर
सारकें वापरतात तितून तांच्यानी कितें म्हणटा कित्याक गव्हर्नमेंटाचे जर तुम्ही स्टँड जर वाचत इन दीस हायकोर्ट ग्राउंड पिटिशन बंद केला कितें सांगता ते सांगतात की अंडर रूल 46 ते सांगता की मॅनेजिंग कमिटी ऑफ द स्कूल जाचो चेअरमॅन असता ताणे ते ऍप्लिकेशन मूव करचें पडटा आता प्रॉब्लेम इज वॉट डायशन सोसायटी इज अ सोसायटी ज्याच्या अंडर 138 स्कुलां आसा इट इज नॉट दॅट दे हॅव ओनली वन स्कूल सो जेन्ना दे आर रजिस्टर्ड अंडर द सोसायटी एज अ सोसायटीज एक्ट तांचो प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्कुलाचो मॅनेजिंग कमिटी cannot take a decision. They are not the owners. The owner is the governing council, which is headed by 13 members. Will decide on, will move the application. So the application is moving through the secretary of the governing council. So सरकार जर 2024 पर्यंत जर झाले ग्रांट सडनली कशें कितें जालें 2024 नंतर हे बंद जालें कित्याक तो पळय एज्युकेशन डायरेक्टर म्हणटा तो कितें सांगता की तुमी ह्या स्कुलांनी बंदपण करा आनी आपूण चालू करता असो ताचो अर्थ जाता न्ही नाल्यार 2024 पयलीं कशें जर मेळटालें तर आमी शिकून आनी हांव शिकला मरे त्या स्कुलांतल्यान ह्या लोकांनी सगळ्यांनी शिकयला अमित बाब तुम्ही आता म्हटलं 10 दिवसांनी तुम्ही आता रस्त्यार येतले म्हणून जर सरकारान ते इम्प्लिमेंट केलं ना जाल्यार सरकाराक तीच भाशा समजता आनी कसली भाशा सो आता रस्त्यार येतना तुम्ही तुमचे आता 3 आमदार आसात ते मायनॉरिटीचे आसा एक खासदार मायनॉरिटीचे आसा तो बी तुमच्या वांगडा येतलो काय तूं एकलो तो आतेल तसोच वयतलो जे विशय आम्ही घेतले त्या विशयात इलेक्ट्रिसिटीचो जेन्ना स्मार्ट मीटर हाडपाचो सरकारान प्रयत्न केलो आनी जेन्ना इलेक्ट्रिसिटी दर वाड जाली तेन्ना आमी वचून थंय वी फॉट टील द एंड आनी गोंयकारांक 43 करोड सुद्दां मेळ्ळे वेलसांवचो इशू जो इतली वर्सां पेंडींग आशिल्लो 8 वर्सां जाली ते बाबडे झगडटाले बरोबर पूण आमी तो विशय व्हरून लास्टाक काडपाक लायले मरे पडी दॅट प्रूव्ड दॅट दे वर रॉंग आनी इट वॉज इलीगल पूण हो विशय तेणी काडपाक हो जाय विशय सुद्दां फाल्यां आमकां रस्त्यार येवचें पडलें जाल्यार हे सगळे 138 कॉलेजी स्कुलां हायर सेकंडरी स्कुलां ज्यांची भुरगीं पळय शिकता ते सगळे येतले रस्त्यार तुम्ही No, म्हणजे no. हो विशय खंयच्या एका व्यक्तीचो किंवा एका पार्टीचो ना हो विशय सगळे गोंयचो भारतीय जनता पार्टीचे लोक तातूंत शिकता आसतले तुमचे आमदार खासदार तेणी हो विषय घेवपा जाय असो दिसता तुमकां हाचेर हांव पण समज ते maybe तांकां तो विशय खबर नासतलो. तुम्ही ते सांगा आसा तुमच्याकडे वांगडा ते आहा ते. तुमच्या वांगडा आसा तुम्ही एक आसा सध्या हो विशय तांचो ना रे. विशय अक्रॉस गोवा तो अमित बाब म्हाका एक सांग तुमचे काँग्रेस ऑफिस आसतना तूं आयज हांगा एक वेगळी press हातीचो घेत. सिंबल आहा तूं आयज हांगा प्रेस घेतात ते कितें टॉपिकाचेर कॉन्सन्ट्रेट करा ना, ना, हांवें प्रयत्न केलो बाबा 2-3 वेळा हांवें प्रयत्न केलो आतां तुमी काल एक ट्युटोरियल पळयला न्ही व्हॉट्सएपाचेर काल तुमी एक ट्युटोरियल पळयला न्ही तस ना तो म्हणटा तुमचो पूण म्हाका सांग हे हात हा आपलें नांव ना कसली पार्टी कितें ते हातूच हांवें प्रयत्न केलो 2-3 हांवें ट्राय केलो पूण तें जालें ना कनेक्ट जालें ना ना तुका So, काल थोड्यांनी ट्युटोरियल दिला मरे व्हॉट्सएपाचेर तुमी सो तुका तुका डायरेक्ट एक्सेस ना असो घेवपाक ऑफिसात पीएससी अमित. पीएससी कमिटी सो हाय काँग्रेस सोडल्या मागीर नाव ना ना काँग्रेस अमित अमित काँग्रेस सोडली तर काँग्रेस ऑफिसाच्या भायर तू कितें प्रेस कॉन्फरन्स घेता हा. तो काँग्रेसीक लागना पण तो काँग्रेसीक लागना आणि मुख्यमंत्री जर मेळावा जाता विचार की तूं एक 138 स्कूल कॉलेज हायर सेकंडरी कित्याक टार्गेट करता रिजन विचारा मरे पण हो विषय काँग्रेसीक लागना हो विषय तुमच्या काँग्रेसीक लागना तुमचे साऊथाचो विषय मेन न्ही रे आमदाराक राव रे राव रे पूण समज एनीवे हो विशय आतां सेशन येता हो विशय आमी आमदाराचे थ्रू मे बी फाल्यां आनी सी आनी वी वील टेक अप दीस इशू खंयच्या आमदाराक खंयच्या आमदाराक सांगता आमदार ओपोजिशन वील रेज दीस इशू इन गोवा असेंब्ली काँग्रेस काय गोवा फॉरवर्ड युनिटी मध्ये सगळे ऑपोजिशन आहे कोणी एकट्याने घेतले जाले तो
तर तुम्ही साजू जाणांक कॉन्टॅक्ट करू. नाही फाटल्यान कित्याक लायलं अमित फाटल्यान नाव ना मरे आम्ही सगळ्यांक contact डायसर करतलो. पण आम्ही खंयच जे representative आहा, they have taken this issue before this. Have they met? तांचे काम म्हाका एक सांग, आतां ते इन्स्टिट्यूशन आमकां शिक्षण दितात बरोबर, आमकां एज्युकेशन दितात. तांणी वचून आतां हायकोर्टान झगडप काय त्या सरकाराच्या वरवीं ताणें हायकोर्टान ते केलें, ऑर्डर आयली तरी ते इम्प्लिमेंट करना. नाव ते अगेन गॉन बॅक टू कंटेम्प्ट फायल केला. स्टेट गव्हर्नमेंट हॅज मूव्ड इन टू सुप्रीम कोर्ट. म्हणजे तांणी भुरग्यांक शिकोवप काय कोर्टान वचून झगडप म्हाका सांग ना, ना, पळय. यू एक्सपेक्ट देम टू देट कम एंड टॉक टू मिडिया. तांचे काम भुरग्यांक शिकोवपाचें, गोंयची युवा पिढी मुखार काडपाचें इज दे आर डुईंग. आय रिस्पेक्ट दॅट एंड आय थिंक होल ऑफ गोवा रिस्पेक्ट्स दॅट वॉट दे आर डुईंग. इट्स अ कमेंडेबल जॉब दे आर डुईंग. वी शुड स्टँड विथ देम. दहा दिवसांपर्यंत तुमच्याची अप्रोच जातले चर्ची कित्याक जावपाक जाय? आनी सांगू 138 अमित बाब हे 138 स्कुलां आसा पळय तांचे हे डायवर्सिटी सोसायटीचे प्रमुख कोण ना काय म्हणटा मग तुझा प्रभू तुका दिसना. ना, ना. प्रमोद सावंत जर तांकां टार्गेट ना, करता ते- आनी बाकीच्यांक ग्रांट दिता. हे- तुका दिसना की आमी मुखार येवन करपाक जाय म्हणून. पूण ते ऑथॉरिटी कोण कित्याक केना येना सगळेच लोक तुझे आणि म्हजे सारखे हे आसता अशें ना जाल्यार फियरलेस. सगळेच लोक तुझे आणि म्हजे भशेन फियरलेस आसता अशें ना. Can you name some top schools that is of his? Who are these? Who are right from कोणचे नसा? कोणचे नसा? माउंट कार्मेल हायस्कूल, लेडी रोझरी हायस्कूल, मागीर झेवियर विद्यालय, जोझफ ऑरेडियो हायस्कूल. Who are these? कोणचे वेलकम, सेंट एंथनी, सेंट जोझफ, इमॅक्युलेट कन्सेप्शन हायस्कूल. I will give you the list. There are 138 schools which are there which come under this. So these all are in touch with you because हे तुम्ही जे 10 दिवसांनी Majority of them have spoken to them, and I in fact went and met the lawyer also who is representing them today. I spent about 1 hour just to understand what is the issue. Because is this a collective decision to come on the When street? I know the issue, I don't take the issue. And when I saw, I read, it took me about 1.5 hours just to read this judgment. And I will pass a copy to you. It's 55 pages judgment. I think whole of Goa, everybody should read this. Because this will expose how government of Goa is systematically trying to finish the minority education system which has been created for years now. With effort, with love. And this Bharatiya Janata Party is making all the attempts to finish them. अमित भाऊ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष टीचर राहिलेले ते आता आणि ते पण आणि त्यांना education याच्यामध्ये येतात. ते का विषय घेत नाहीत हा आणि त्यांना विचारायला लागेल. त्यांना माहित नाही का हा विषय मला रिटायर्ड नाही बसला तर गोळे आंदोलन पण आमचो लीडर राहुल गांधी सांगताना की आज जेन्ना संविधानाची हत्या जाता आणि खरीच जाता तेन्ना आर्टिकल 31 अद्यावरी जर आमकां रायट दिला अंडर द कॉन्स्टिट्यूशन तो जर प्रमोद सावंत येवन काडपाक लागलो इज मर्डर ऑफ डेमोक्रेसी. कोण तो भट हाडून बसयलो तो अमित भट कोण तो एज्युकेशन डायरेक्टर. जेन्ना पिटिशन फायल जालें तेन्ना 107 तांणी रिजेक्ट करपाक स्टार्ट केलें 2024 कोण रिटायर जालो न्यू एप्लिकेशन यू हॅव टू पुट, कोण प्रमोट जालो ताणें यू हॅव टू पुट. इज अ प्रोसेस अंडर द गोवा स्कूल एज्युकेशन रूल्स 1986 इज अ प्रोसिजर. सो त्या प्रोसिजरा प्रमाणे ते धाडप काडले. 2024 हो एज्युकेशन डायरेक्टर सगळ्यांनी रिजेक्ट करपाक लागलो. आत्ता त्या जावचें पडलें. अमित बाब हे 10 दिवसाचो मेबी थंय वटपण बीन करतात. पिटिशन वाचलें वेरी सिंपल. एजी इज नॉट रेडी. अरे जेन्ना डायरेक्शन आसा ऑक्टोबरान दिल्लें आमी पावले तर ऑगस्टान 8 महिने 10 महिने जाले. बट गव्हर्नमेंट इज नॉट इम्प्लिमेंटिंग. इट इज सेम लायक द टायगर रिझर्व. जो म्हाजे टायगर रिझर्व जो पळय ऑर्डर हायकोर्टान पास केल्या तांणी सुप्रीम कोर्टान चॅलेंज केल्या की स्टे ना. बट गव्हर्नमेंट इज नॉट इम्प्लिमेंटिंग. सेम वे
same way they are trying to finish the education. Amit Babu, that is the ultimatum is on your behalf or in behalf of 138 schools. Have you? I think Because you said they will be coming on the. It is on behalf of all governments. Because please understand, like I told you, they are spread right from Petne to Anjumon to Sangye to Kuchare to Kepe, all the area of Goa, including hinterland, they are there. These are the institutions who are building us. Today, if I am speaking in front of you, today if I am an engineer, it is all because I have taken an education through this. So I think it is the moral responsibility of all of us. Because these institutions, they stood for years and years, educating the Goans. So it is on behalf of all the Goans, irrespective of political party, irrespective of political line, and everybody has to come for their support. ही 138 स्कुलां तुमचे बरोबर रावतली आम्ही रावले ती रावले आम्ही रावले आमचो हक्क दिवपाक कित्याक तांचो हक्क आर्टिकलान पळय कॉन्स्टिट्यूशनान पळय दिला तो दिना हे सरकार सो जो मेरेन तांचो हक्क मेळना तो मेरेन हांव झगडले आमदार ओके थँक्यू